ताजलँड हॉटेल बाहेर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन सुरू आहे। दरम्यान त्या ठिकाणी भाजप आणि ठाकरेंच्या संघटनेचा वाद चिघळल्याचं पाहायला मिळतंय। ताजलँड हॉटेल बाहेर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी भाजप आणि ठाकरेंच्या संघटनेचा वाद चिघळलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजप प्रणीत संघटनेमध्ये घेत असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप आहे। दरम्यान चुकीच्या पद्धतीने मुंबई आणि इतर हॉटेलमध्ये भाजपकडून संघटना स्थापन करण्यात आल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप आहे आणि त्यामुळे हे आंदोलन केलं जात गोंधळ झाला। इकडे सगळी दादागिरी करून सह्या घेतल्या। आपण विचारलं त्याला कधी कोणी आमच्या कोणी तयार नाही केलं आपल्या बिलकुल। अरे मग तुम्हाला आज कोणी बोलवलंय? अरे आपण सगळे मी बोलवलंय? नाही ना, मग मी नाही बोलवलं ना तुम्हाला। तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांना विचारा। मला इथे येण्याचा अधिकार आहे, मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे। तुम्हाला मी बोलवलेलं नाहीये। तुम्ही आलात कशासाठी? आपल्याला आतमध्ये जाण्यावर कोणी अडवणार नाही। मग मला शिष्टमंडळ आतमध्ये यांचे 2-4 प्रतिनिधी आपण जाऊ शकतो। 2-4 प्रतिनिधीने नाही होणार आहे। काल ऐका, काल ज्या पद्धतीने त्या लोकांना आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं ना, तेव्हा कोणी विचारलं नाही की का त्या लोकांना आतमध्ये घेतलं। त्यांचं ते सगळं बरोबर चाललंय का? ते लोक मंत्रिमध्ये बसलेत म्हणून मग मला का आतमध्ये नाही सोडणार? आपल्याला आतमध्ये सोडणार, मला एकट्याला आतमध्ये जायचा प्रश्न नाहीये। मला किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार। त्या नाही तर त्याला तुम्ही बाहेर बोला। मला नाही, मला त्यांचं तोंड बघायला जायचं पण नाहीये। त्यांना बोलवा बाहेर, त्यांना विचारतो इथे सगळ्यांच्या समोर काय प्रश्न विचारायचे ते। थांबा रे, बघा एक तुम्हाला मी सांगतो, हे मला माहित नाही। त्यांना बोलवा आतमध्ये, बाहेर बोलवा। मला त्यांचं तोंड पण बघायची इच्छा नाही। त्यांना येऊ देत बाहेर। मग त्यांना बाहेर काय सांगायचंय ना ते मी सांगतो काय सांगायचंय ते। त्यांना बोलवा, एक तर त्यांना बोलवा, नाही तर मला आतमध्ये पाठवा। तोपर्यंत जर आपले लोक नाही, बिलकुल नाही। कशासाठी बाहेर राहणार? या लोकांच्या यांच्या मर्जीप्रमाणे चालतं काय? यांच्या मर्जीप्रमाणे चालणार? अजिबात त्यांच्या मर्जीप्रमाणे मग अधिकार आहे, परंतु असा रस्ता अडवता रस्ता कोणाचा रस्ता अडवलेला आहे मी? असा त्या लोकांनी आमचे सगळे रस्ते अडवले। तुम्ही बोलणार, मी बोलते ना। आता गेट कोणी बंद केले? आम्ही केले बंद गेट। आमचे सगळे लोक बाहेर उभे होते। आता माझ्याला आतमध्ये जाण्यासाठी गेट बंद केला म्हणून लोक सगळे पुढे आले। हा गेट उघडा, सगळे लोक जातील ज्यांना जायचं हॉटेलमध्ये। आम्ही पैसे भरून चहा पिऊ, एवढ्या लोकांचे पैसे भरीन मी। तुम्ही अडवू शकता? तुम्ही अडवू शकता? ऍज अ कस्टमर, एक मिनिट, ऍज अ कस्टमर मी जेवढी माणसं आहेत या सगळ्या लोकांचे पैसे भरून चहा प्यायला जातो। तुम्ही मला कसे अडवणार? हॉटेल आहे ना, हॉटेल आहे की नाही? मला तुम्ही कस्टमर म्हणून अडवू शकता का? मला सांगा तुम्ही। मी पैसे भरून चहा प्यायला जातो आतमध्ये, तुम्ही काय म्हणून मला अडवणार? मला या लोकांना सगळ्यांना चहा पाजायची आहे। कुठल्या कायद्याने मला अडवतं सांगा मला। आम्ही का हलक्यामध्ये घेतात काय लोक आम्हाला? आम्ही पैसे भरतो, पैसे भरू आम्ही सगळ्यांचे। नाही, बरोबर आहे त्याचा, बरोबर आहे। राग आहे काय बेंच? काय इकडे काय टाइमपास चाललाय काय? इकडे काय म्हणजे त्या लोकांना सगळी रॉयल ट्रीटमेंट। दिवस पूर्ण 500-600 लोक आतमध्ये होते आणि साहेब आपण यायच्या अगोदर लगेच गेट बंद झाला। पहिले चालू होतो कॉमनली। छत्रपती शिवाजी महाराज की जय! आवाज कुणाचा? कोण म्हणतो घेणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? मुंबई आहे आमची, मुंबई आहे आमची। अरे कौन चले? अनिल परब साहब आगे बढ़ो, अनिल परब साहब आगे बढ़ो। अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे एक धक्का और दो, एक धक्का और दो, ताज को फेंक दो, एक धक्का और दो, ताज को फेंक दो। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, साहेब ठाकरे यांचा। जो टकराएगा बेटे में मिल जाएगा। आज कुणाचा? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा। शिवसेना
नाही कुणाच्या बापाची, आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरू आहे. भाजप आणि ठाकरेंच्या संघटनेचा हा वाद चांगलाच चिघळला. चुकीच्या पद्धतीने हॉटेलमध्ये भाजप संघटना तयार करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेनं केलाय. ताज लँड्स हॉटेल बाहेर ठाकरेंच्या सेनेचं हे आंदोलन सुरू होतं आणि त्या ठिकाणी अनिल परब चांगलेच आक्रमक झाले. या सगळ्या लोकांना घेऊन मी आतमध्ये हॉटेलमध्ये चहा पाजणार असल्यानं तुम्ही आम्हाला रोखू शकता का, असा सवाल त्यांनी पोलिसांना विचारलेला आहे. या आंदोलकांना पोलिसांनी रोखल्यानंतर अनिल परब चांगलेच आक्रमक झाले. भाजप आणि ठाकरेंच्या संघटनेचा हा वाद चांगलाच चिघळला. मैनेजमेंट एक धक्का और दो, मैनेजमेंट को फेंक दो, एक धक्का और दो, मैनेजमेंट को फेंक दो, एक धक्का और दो, मैनेजमेंट को फेंक दो. अनिल परब साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिल परब साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धवजी ठाकरे यांचा. अरे ए उभा तर आपण पाहतोय पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी बाचाबाची झालेली आहे. आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहे. अनिल परबही आक्रमक झालेले होते. पोलिसांशी यावेळी आंदोलकांची बाचाबाची झाल्याचं आपण पाहतोय. भाजप आणि ठाकरेंच्या संघटनेचा हा वाद चांगलाच चिघळलाय. राजू कुठे आहे? राजू एक धक्का और दो, मैनेजमेंट को फेंक दो. 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 अरे कौन चले रे कौन चले? शिवसेना के वीर चले. कौन चले रे कौन चले? शिवसेना के वीर चले. अरे कोण म्हणतो देणार नाही? शिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही? शिवाय राहणार नाही. अरे मुंबई आहे आमची, नाही कुणाच्या बापाची. अरे मुंबई आहे आमची, नाही कुणाच्या बापाची. अनिल परब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिल परब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे एक धक्का और दो, मैनेजमेंट को फेंक दो. काय करताय? आता ते यायचं, इकडे यायचं. तिकडेच उभं राहा. एक तर तिथे उभा राहा, तर इकडे घोषणा द्यायला. राजू हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जिंदाबाद. आमदार साहेब मिट्टी में मिल जाएगा, टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा. मागे